नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी मी बटाटे आणि साबुदाण्याचं मिक्स अशा वर्षभर टिकणाऱ्या आणि तुकडं न पडणाऱ्या चकलीचा व्हिडिओ मी आज तुमच्याशी बनवलेला आहे आणि तो मी शेअर केलेला आहे. यासाठी मी इथं तुम्ही बघू शकता की मी साधारणतः अर्धा किलो मी साबुदाणा भिजत ठेवणार आहे. आणि आपण जसं साबुदाण्याची खिचडी बनवताना जसं साबुदाणा भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. मी तर जास्त पाणी वापरलेलं नाही. जसं साबुदाण्याला पाणी लागतं तसंच मी म्हणजे खिचडी बनवताना जसं साबुदाण्याला पाणी लागतं ना, मी तसंच पाण्याचा वापर इथं केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी इथं साधारणतः 1-2 किलो बटाटे आहेत ते मी कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत. आता सगळ्या बटाट्यांचे आपल्याला एक एक करून साल काढून मी घेतलेले आहेत. आता आपल्याला किसणीने हे बटाटे आहेत ना ते खिसून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, शेवग्यामध्ये भरल्यानंतर कन्सिस्टन्सी त्याची आहे ती एका लेवलमध्ये राहते. आणि जर आपण हे बटाटे आहेत ते खिसले नाहीत तर काय होतं, ज्यावेळेस शेवग्यामध्ये टाकून आपण त्याला आकार देणार आहे ना, तो व्यवस्थित आकार आपल्याला येत नाही. यासाठी आपल्याला सुरुवातीला किसणीने ही बटाटे किसून घेतल्यामुळे आबडधोबड राहत नाहीत. अशा पद्धतीनं आपल्या बटाट्याचा किसणीनं खिसलेला आहे तुम्ही बघू शकता. थोडंसं जर कुठं गाठी राहिल्या असतील तर आपल्याला हाताने दाबायच्या आहेत किंवा त्या सर्व काढून टाकायच्या आहेत. आणि काढून टाकलेल्या बटाट्याचा आपण काहीतरी वेगळा पदार्थ करू शकतो किंवा पातळ भाजीमध्ये पण ते टाकू शकतो. ते ह्यातील जे बटाट्याच्या गाठी राहिलेल्या आहेत त्यापासून पण आपण एखादी भाजी करू शकतो. आणि हाताने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सकाळी साबुदाणा किती छान असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता. एकदम सुटसुटीत झालेला आहे. आता हा साबुदाणा मी मिक्सरमध्ये भरडून घेणार आहे. जेवढा बारीक करता येतील तेवढं तुम्ही करू शकता. जर जास्त बारीक झालं नाही तर कमीत कमी मिक्सरला 2-3दा जरी फिरवलं ना तर व्यवस्थित अशी खूप छान असं हे मिक्सरमधून निघलं जातं, जेणेकरून हा चिकटपणा चांगला राहतो आणि त्याचे तुकडे पडत नाहीत चकलीचे. अशा पद्धतीने मी ही मिक्सरमधून काढलेलं आहे. बघा किती चिकट झालेलं आहे. मगाशी किती सुटसुटीत दिसत होता. त्याच्यामुळे चकली पण इझिली तयार होतात. आता हे मिक्सरमधून काढलेला साबुदाणा आहे तो आपल्याला एका परातीमध्ये जो आपण बटाटे किसून घेतलेले होते त्या किसलेल्या बटाट्याच्या चुऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरमधून काढलेले साबुदाणा जो आहे ना तो आपल्याला या परातीत टाकायचा आहे. आणि वरून चवीनुसार 1-1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आपल्याला इथं वापरायची आहे. आणि हे घट्टसर आपण आता मळून घेणार आहोत. हवं तर तुम्ही इथं हिरवी मिरची पण वापरू शकता, परंतु मी पापडाला हिरवी मिरची वापरले होते त्याच्यामुळे म्हटलं की यावेळेस जरा वेगळा काहीतरी चेंज म्हणून मी इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आणि हे उपवासाचे पापड आहेत. ही उपवासाची चकली आहे. मी उपवासाच्या पापडला मी हिरवी मिरचीची पेस्ट वापरली होती, त्याच्यामुळे इथं चकलीला मी लाल मिरची पावडर वापरणार आहे. व्यवस्थित असा एकजीव चुरून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे चकल्या पण पटापटा होतात. आपल्याला जरी आपण काही गडबडीत केले तर बरोबर चकली करताना त्रास होतो. त्यासाठी कधी चकल्या बनवताना एकदम आरामात शिस्तीत बनवायच्या, थोडा वेळ का लागेना का. त्यानंतर एक शेवगा घ्यायचा आहे आणि शेवग्याला आतून तेल लावायचं आहे. त्याच्यामुळे आपले जे बटाटा आणि साबुदाण्याचे जे मिश्रण आहे ते पटापटा या
शेवग्यातून बाहेर पडेल ते त्याच्यामध्ये जास्त चिटकून वेस्ट होणार नाही. आता हे बघा मी अशा पद्धतीने तेलाचा ह्याला लेप पातून दिलेला आहे. आपण जो चकली बनवताना जी आपण चिपळी वापरतो ना, ती चिपळी इथं पण वापरायची आहे. दिवाळीमध्ये पण चकल्या करतो ना, त्यावेळेस ही स्टारची चकली आपण वापरतो. नंतर चमच्याला पण थोडं तेल लावलं होतं आणि चमचा पूर्ण भरून आपल्याला या शेवग्यामध्ये सोडायचं आहे. शेवग्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावलं की आपल्याला आता चकली करायला घ्यायची आहे. आता सुरुवातीला ही चकली आपण घरामध्ये पण करू शकतो, नाही तर तुमच्याकडे जर थोडंसं स्पेस असेल, गार्डन असेल किंवा टेरेस थोडंसं जवळच असेल तर तुम्ही असं त्यावेळेला टेरेसचा वापर करू शकता. मी घरामध्ये सुकायला घालणार आहे आणि सुकल्या की मी नंतर थोड्याशा हडकल्या की मी नंतर बाहेर यायला लावून देणार आहे. आता एक एक करून आपल्याला सर्व चकल्या करून घ्यायला लागायचे आहे. खूप छान अशा पद्धतीने एकदम स्मूथ अशी पेस्ट या चकलीची या शीटवर पडत आहे. प्लास्टिकची शीटवर मी घातलेलं आहे. हवं तर तुम्ही इथं कॉटनची साडी किंवा कॉटनची ओढणीची सुद्धा आपण उपयोग करू शकतो. या पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. अजून याच्यामध्ये मी साहित्य टाकलेलं आहे, म्हणजे की चकलीचं जे आपण बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून ठेवलेलं होतं एका पाटीमध्ये, आता तेच पाटीमधलं ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आणि राहिलेल्या चकल्या आपल्याला करायला घ्यायच्या आहेत पटापटा. एकदम इझिली हे पटापटा अशा ह्या होत आहेत चकल्याने. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. या ट्रिकने तुम्ही जरूर बनवा आणि कशा बनलेल्या आहेत चकल्या ते सांगायला कमेंटमधून विसरू नका. अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या मी इथं वाळत घातलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, सुरुवातीला मी फॅनच्या खालीच सुकायला घातलेल्या होत्या, त्यानंतर कडक पडले की आपल्याला बाहेर टाकायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने चकली तळल्यानंतर दिसते. मस्त अशा आपल्या एक छोटी पाटीभर अशा चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. मुलंही खूप आवडीनं खातात, जास्त कडक नाही झाली तर. आता मी तुम्हाला ह्यात कशा तळ्यात ते दाखवते. तेलामध्ये तेल गरम झालं की ह्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि वरून आणि खालून व्यवस्थित असं त्याला तेल लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की 4 पट अशा फुललेल्या ह्या उपवासाच्या बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या आपल्या बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण या पद्धतीच्या चकल्या जरूर बनवा. धन्यवाद.